जळगाव जामोद तालुक्यातील पळशीघाट गावामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी कामाकरिता आलेल्या आदिवासी कुटुंबातील 7 वर्षीय बालिकेला फूस लावून पळवून नेले आणि तिच्यावर त्या नराधमाने अत्याचारही केला। सदर कुटुंब हे आदिवासी असून त्यांची आर्थिक स्थिती अगदी हालाकीची आहे। त्यामुळे तेही अन्यायाची लढाई व त्यापुढील न्यायालयीन लढाई लढण्यास असमर्थ असल्याने त्यांना शासनाच्या मदतीची नितांत गरज आहे। 29 ऑक्टोबर रोजी त्या पीडित मुलीला न्याय मिळावा याकरिता राज्यातील ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची तात्काळ नियुक्ती करून हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा व आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी व तसेच पीडिताच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत सुद्धा करावी असे निवेदन जळगाव जामोद तालुका व शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांना देण्यात आली। यावेळी अर्पणा कुटे, रुपाली काळपांडे, मंजुषा तिवारी, सीमा डोबे, चंदा पुंडे, रंजना ठाकरे, गीता बांडल, नलू भाकरे, रत्नप्रभा खिरोडकर, पार्वता कोथडकर, सुखमाबाई पावरा, बाळोबाई पावरा, पंचफुला वंडारे, सचिन देशमुख, प्रकाश वाघ, अभिमन्यू भगत, महादेव धुर्डे, एकनाथ वनारे, अशोक काळबांडे, राजू हिस्सल, अशोक नानकदे, अमोल भगत सह असंख्य महिला उपस्थित होत्या। नुकतंच पळशीघाट येथे 7 वर्षीय बालिकेवर अत्याचार झालेला आहे आणि या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि शासनाकडे एक निवेदन आम्हाला सादर करायचं आहे। त्यासाठी त्या परिसरातील माझ्या आदिवासी भगिनी इथे माझ्यासोबत आलेल्या आहेत आणि आम्ही एक निवेदन सादर केलेलं आहे की कुटुंब अतिशय गरीब आहे आणि त्याची इतकी परिस्थिती नाही की ते कोर्टासाठी खर्च करू शकेल। तर या निमित्ताने या महिलांच्या वतीने आम्ही निवेदनात सादर लिहिलेलं आहे की या केसचा खटला करण्यासाठी आम्हाला सरकारी वकील चांगल्यात चांगले वकील आपले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम मिळावेत आणि या जलद गती या कोर्टामध्ये या खटल्याचा निवाडा व्हावा अशी निवेदन दिलेलं आहे। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।